असोसिएट स्पॉन्सर अल्ट्राटेक सिमेंट। ऑर्गनायझर RSSच्या मुखपत्रातून बघायला गेलं तर भाजपला चांगलंच धारेवरती धरलं आहे। त्यामुळे अजितदादांना सोबत घेऊन कुठेतरी ब्रँड जो आहे तो कमी केला असं देखील आता ऑर्गनायझरच्या मुखपत्रातून सांगण्यात आलेलं आहे। तर कसं आहे, जिथं संघानंच कान टोचलेत तर आता आपण काही सांगण्याची गरज नाही राहिली। पण मी माझी वैयक्तिक एक गोष्ट सांगतो, ज्या दिवशी अजित पवार बरोबर भारतीय जनता पक्षानं सत्तेचा काय सहभाग दिला, त्या दिवशी मी निषेध म्हणून मला आणीबाणीत अटक असलेली सन्मान निधी घेणं बंद करून टाकलं। मी याच्या पलीकडे काही निषेध करू शकत नव्हतो। माननीय पंतप्रधानांनी 15 दिवसाखाली इंदोरच्या सभेत शिखर बँकेचा घोटाळा काढला, तुम्ही त्या माणसाला घेता? हाँ शुक्ला जी, भिजवाना सिर्फ अल्ट्राटेक ही। मान गया बेटा, पर अल्ट्राटेक ही क्यों? आप ही ने तो कहा था कि घर जिंदगी में सिर्फ एक ही बार बनता है। घर एक मौका एक, इसलिए सीमेंट भी देश का नंबर 1। अल्ट्राटेक, इंडियाज नंबर 1 सीमेंट। ज्या गोपीनाथराव मुंडेनं पाटबंधारे खात्याविषयी संभाजीनगरमध्ये वाल्मीवर मोर्चा काढला, लाठीमारमध्ये ते स्वतः जखमी झाले, हे गाडीभर पुरावे घेऊन गेले होते। काय झालं त्या पुराव्याचं? तुम्ही आज अजित पवार बरं याचा लोकांना राग आलाय, म्हणून भाजपने आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे। लोकांचा भाजपवर राग नाही आहे, लोकांचा राग या फोडाफोडीच्या राजकारणावर आहे। त्याच्यामुळे भाजपला हे अपयश आलेलं आहे। कोणत्या तोंडाने तुम्ही सांगणार अजित पवार चांगले आहेत? आणि आज काय पाहिलं, प्रफुल्ल पटेलची इक्बाल मिरचीच्या ह्याच्यातली ती प्रॉपर्टी सुटली। अजित पवारच्या जरंडेशन कारखान्याचं काय झालं? ती चौकशी बंद झाली, शिखर बँकेची चौकशी बंद झाली। अशी भ्रष्टाचारी माणसं सोबत घेत आहे, मग लोक कसे मत देतील तुम्हाला? हेच संघाने सांगितलं, आता दुसऱ्या कोणी सांगण्याची गरजच राहील नाही। 26/11चा हल्ला असेल त्यावेळी देखील काँग्रेसच्या नेते जे होते आता ते भाजपमध्ये आलेत, त्यामुळे देखील असा देखील आरोप होतोय की त्यांना आता नेते मंडळी करण्यात आलेले, त्यामुळे चुकीचं कुठे आहे असं देखील बुजवून मला नाही कळलं कोणाला। ज्या पद्धतीने 26/11चा हल्ला झाला त्यावेळेस देखील संघावरती आरोप ठेवण्यात आले होते काँग्रेसकडनं, आणि तेच आता भाजपमध्ये गेलेत। नाही, तो बालिश आहे, तो दिग्विजय सिंगने केलेला अत्यंत बालिश आरोप आहे तो। त्याचा संघाशी कसा संबंध असेल? संघ एक राष्ट्रवादी संघटना आहे, त्या अशायच्यात नाही, ते प्रसिद्धीसाठी दिग्विजय सिंगने केलेला तो आरोप आहे। खरं ऑर्गनायझरची जी भूमिका आहे ती योग्य असं देखील म्हणतात, त्यांनी जे टप्पा ठेवलेला आहे। हो, आता भुजबळाचं तर जे काही नुकसान व्हायचं ते होऊन गेलं, उभं राहायला मिळालं नाही लोकसभेला, राज्यसभा मिळालं नाही, त्याच्यामुळे ब्रह्मज्ञान सांगायला ते मोकळे झाले। असोसिएट स्पॉन्सर अल्ट्राटेक सिमेंट। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।